आज मी जाणार होतो नाशिकला एका मिशनसाठी. रस्त्यात दिसली लाल परी. लाल परीवर लाल रंग कमी, धूळच जास्त होती. धूळ खाल्ल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने माझे हार्दिक स्वागत केले. नाशिक रोडच्या पुलावर रायाच्या या 3 बाया पाहून मी आलो पुढं. पुढे बोलले सावधान, इथं गतिरोधक आहे. पण नंतर समजलं इथं बिटको कॉलेज होतं. उपनगरचा सिग्नल हिरवा होताच मी निघालो गुड्डीताईच्या पाठीमागे द्वारकेला. रस्त्यात हा गोऱ्या मला बोलला द ग्लो इज कॉलिंग. त्याचा फोन कट करून मी पोहोचलो द्वारका सर्कलला. द्वारकेवर आल्यानंतर मला समजलं इथं मी एकटा मिशनवर नाहीये. खूप सारे कामाला कंटाळलेले लोक माझ्या सोबत आहे. शालीमारला पोहोचल्यानंतर कार्तिक आर्यन मला बोलला इकडे जा, इकडे सीबीएस आहे. मी म्हंटल मला आरकेला जायचंय. त्यानंतर मी पोहोचलो कॉलेजला. कॉलेजमध्ये कोणी ओळखू नये म्हणून मी काळे कपडे घातले, तरी पण सगळे मला ओळखत होते कारण मी खूप गोरा दिसत होतो. मग फिरता फिरता मी आलो होतो बोट क्लब वरती. पाणी बघून अंघोळीची खूप इच्छा झाली होती, पण 3-4 दिवसापूर्वीच अंघोळ केली होती म्हणून म्हटलं सोड यार. पाण्यात जाण्यासाठी मला बोट दिसली, ती पण माझ्यावर नाराज होती म्हणूनच तोंड फिरून बसली होती. म्हटलं हिला सरळ करू, पण ती काय झाली नाही म्हणून परत म्हटलं सोड यार. त्यानंतर केटीएचएमच्या ग्राउंड वरती मी बघित काही जण टेस्टचे कपडे घालून 10 ओव्हरची मॅच खेळत होते. बिना तिकिटाची मॅच बघून मी आलो कॉलेज रोडला राजाचा बर्गर खायला. 30 रुपयाचा बर्गर घेऊन त्याच्यावरती 30 रुपयाचा सॉस ओतून घेतला. मग आलो झुडिओला. इथं कपडे खूप महाग होते त्याच्यामुळे म्हटलं सोड यार. तिथून बाहेर निघून मी पोहोचलो BYK कॉलेजला. कॉलेजमध्ये मला बघण्यासाठी गर्दी झाली होती, त्यामुळे कॉलेजमधून मला बाहेर काढून दिलं आणि त्यांनी गेटच लावून घेतला. बाहेर आलो आणि म्हटलं ज्यूस पिऊ. मला नाशिकमध्ये फक्त या पिवळ्या रंगाचा ज्यूस आवडतो, त्याला तुम्ही पायनॅपल म्हणतात. 2 ग्लास ज्यूस पिऊन एकाच ग्लासचे पैसे दिले कारण आपली वेळ खराब आहे. वेळ चांगली व्हावी म्हणून म्हटलं घड्याळ घेऊ. मग मी आलो घड्याळाच्या दुकानात, पण घड्याळ घेतल्यानंतर यशाच्या सर्व पायऱ्या रिव्हर्स उतरून आलो, ते पण एका सेकंदात. त्यानंतर अशोक स्तंभावरती कमळाच्या बिल्डिंगवर खूप साऱ्या लाईट्स बघितल्या आणि घरी येऊन घरातल्या लाईट बंद करून झोपून घेतलं. गुड नाईट, मिशन कंप्लीट.